हाय नमस्कार. तर आता मी कमेंट वाचल्यानं त्या कमेंटला अशा खूप छान अशा कमेंट आल्या. तर काही बानूबद्दल पण थँक्यू ताई, धन्यवाद. तर खूप छान अशा कमेंट आल्या. तर त्यातली एक कमेंट का एवढ्या कमेंट छान आहेत, पण एक असतंच बरोबर, एक वाईट कमेंट असतेच. इतक्या छान कमेंट एक तरी वाईट कमेंट असते. आता ती मला म्हैस म्हणते. आता मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की कोणाची नावं घेत जाऊ नका माझ्या हेड्यामध्ये, कळलं का? मला माझ्या हेड्यामध्ये कुणाचीही नावं घ्यायची गरज नाही. हे माझं घर दिसतंय का? बघितलं ना? आता कुठं मी एक नवीन सेड आणलंय, कुठंतरी आनंदाने खायला बघायला लागले, कुठंतरी लेकरांना आडूस केला तर तुमच्या पोटात दुखायला लागलं का? अरे मी स्वतःच्या जीवावर खाते, कष्ट करते, कुणा पुढं हात तर नाही पसरला. ज्याच्या बी पुढं पसरला त्याचं परत मी रिटर्न केलंय. त्यामुळं का नाही, मागच्याच हेड्यामध्ये सांगितलं की कुणाचंही नाव माझ्या हेड्यामध्ये घ्यायचं नाही. मला तरी चॅनेल खोलून दिलेला असेल, मी हिंडली असेल तरी त्या गोष्टी झालेल्या असतील. काय तुम्ही कशाला भांडणं लावायचा प्रयत्न करता? तुम्हीच लोक असे असतात, 10 कमेंट चांगल्या आणि 10 मधनं एक कमेंट अशी का बरं? तुम्हाला त्यात वाईट काय दिसतंय? आता भरपूर माझे भाऊ बहिणी मला म्हणले, ताई तू लक्ष देऊ नको कोणाकडे, तू तुझे हेड्याव बनव. माझे जसे पण असेल का नाही तसे आवडतात. माझे जसे पण हेड्याव आहेत का नाही तसे लोकांना आवडतात. कारण मी सिंगल मदर आहे, माझ्या मागं कुणाचा हात नाही. म्हणतात ना, शेजाऱ्याचं घर निंदा करणाऱ्याचं शेजारी घर असावं. हो का? अख्ख्या गावात आमची निंदा करतात. निंदा कुणी म्हणून करत नाही, सगळीच करतात. प्रत्येकाच्याच गावात आहे, असं नाही की आमच्याच गावात आहे. प्रत्येकाच्या गावात निंदा आहे. पण निंदा करून त्यांना काय भेटणार आहे का? तिला आता मला म्हैस म्हणून तिला काय भेटणार आहे का? तुला धनदौलत बाई भेटणार आहे का मला म्हैस म्हणून? नाही ना. मग कशाला एक कुणाला बोलत बसती, कशाला कुणाचा तळतळा घेती? नको घेऊ. तुला चांगली कमेंटच करता येत नसेल, तुझा हातच वाईट कमेंट करण्यासाठी असेल तर तू वाईट तरच बोलू शकते, तुझ्या तोंडातनं येऊ शकते, बोटातनं हे करू शकते. तर तू चांगलं बोलल असं तुझ्याकडून अपेक्षाच काय करायची? म्हशे हां, तू म्हैस असल म्हणून तुला सगळी दुनिया म्हैस दिसती, बरोबर? नको बोलत जाऊ. कशाला उगाच आम्ही पण, तुम्ही एक असे लोक असतात की कंटेंट देता आम्हाला. कंटेंट देताना मला कंटेंटची गरज नाही. जसं असेल ना तसं मी हेड्याव सोडते. मला म्हणतात ना, 5 बोटाने जेवढं पुण्य करता येतं तेवढं करत जावा. आणि जर नसेलच करता येत तर गप बसायचं आपलं, तोंडावर बोट हाताची घडी घालून गप बसायचं. कशाला कुणाच्या नादी लागत बसायचं? तुम्हीच लोक असतात लय गोड बी असलं तर हां असं झालं तसं झालं, नामकन फलानं गोड असलं की, आणि भांडणं झाली हां असं तसं. अरे कशाला लोकाच्या घरात भांडणं लावत बसता? नका लावत जाव. तुम्हाला काय त्याच्यातनं फायदा बी भेटणार नाही आणि तुम्हाला काय त्यातनं काहीच भेटणार नाही. त्यामुळं कशाला उगाच तुमचं एवढी लांबलचक कमेंट करत बसता? बरोबर आहे की नाही? नका करत जाऊ. आणि जर करायचीच असेल तर ह्यो काही हितनं या डोळ्याने बघणार आणि या डोळ्याने सोडून देणार. आणि आता इथनं पुढं कमेंटवर मी बोलणारच नाही. जर लईच वाईट वाटली कमेंट तरच बोलणार आहे, नाहीतर नाही बोलणार. कळलं का? आणि तुम्ही नका असं बोलत जाऊ. जर बोलायचं असेल तर बिंदास बोला, आणि लईच वाईट कमेंट असेल तरच मी बोलणार. 10 मधनं एक वाईट कमेंट असती. म्हणतात ना, कुत्र्याला हाड कितीही म्हणलं ना तरी कुत्रं तिथंच येतं, असं कमेंट करण्याचंच असतं या. तर जाऊ द्या, भुका किती भुकायचं ती भुका, कमेंट करा, काय बोलायचं ती बोला, मला काहीच फरक नाही पडणार. पण एवढंच की त्या कमेंटचं एकदाच खसर निघल. तुम्ही जे कमेंट करता का नाही वाईट, त्याच्यावर एकदाच बोलण्यात येणार आहे.
1000 वेळा मी बोलणार नाही, कळलं का? तर चला, संध्याकाळची वेळ झाली, 5 वाजलेत. आणि हो का, आमच्या घरात बघा किती भांडी आहे ती, दिसली का? पाऊस कुणाकुणाच्या इकडे पाऊस आहे बरं? आमच्या इकडं तर लय पाऊस आहे बाया, लय म्हणजे लयच पाऊस आहे. तर बसले मी जरा मस्तपैकी कमेंट वाचत बसली. तर म्हणलं चला, आपल्याला एक ताईनं संधी दिली हेडव बनवायला, तर आपण बोलून टाकावा, कशाला बेट करायचंय. बरोबर. परत काय होतं माहिती आहे का, आम्ही कमेंट वाचाय घेतल्या आणि नंतर हेडव बनवायचं म्हणलं तर ती डोक्यातनं निघून जातं. आणि मी काय घरात बसून नसती. एक आता 2 दिवस झालं पाऊस चालू आहे, त्यामुळं घरात आहे, म्हणून त्यामुळं लक्ष ही द्यावंच लागते मला. सगळीकडे लक्ष द्यावं, बानूकडे लक्ष द्यावं लागतं, आईबापांकडे द्यावं लागतंय, दीक्षाकडे द्यावं लागतंय. म्हणजे शाळेत आहे ना ती, त्यामुळं लक्ष ही सगळीकडेच आईचं असतंय. बरोबर. तर घरात काय हाय नाही ते बघावं लागतंय, बानूचं काय दुखायला लागलं ते बघावं लागतंय, म्हणजे काय ना काय असतंय. वल्लाचं दुखायला लागलं ते बघावं लागतंय, आईचं काय दुखायला लागलं ते बघावं लागतंय. म्हणजे एका बाईवर एवढ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यातनं तुम्ही एवढी मोठी जबाबदारी पडता. एवढी लांबलचं कमेंट करून का नाही, तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्यासाठी 5 मिनटं काढता, त्यात पण तुम्ही असं बोलता. नका बोलत जाऊ, कशाला उगा वाईट वाटून घेत असताय. बरं हो का, मी अजून पण सांगते, कुणाचीही नावं माझ्या कमेंट बॉक्समध्ये घेऊ नका, घ्यायची नाहीत. मी कुणाचं नाव घेते का, तर तुम्हीही कुणाची नावं घ्यायची नाहीत. आजपासनं जे जसं असतील तसं माझ्या घरातलं ब्लॉग मी दाखवणार आहे आणि माझ्या घरातलं सांगणार आहे, माझ्या लेकरांचं नाही बापाचं. त्यामुळं का नाही, आपण कुणाबद्दल बोलणार पण नाही आणि कुणाचा विषय पण आपल्याला नाही घ्यायचा. बरोबर. तर तुम्ही ही कोणाचा विषय घेऊन मांडत जाऊ नका किंवा काय बोलत जाऊ नका. हो का, किती केलं तर ती स्वाती माझी भाऊजाई आहे, तिला तुम्हाला वाईट, तिच्यात तुम्ही वाईट काय बघितलं, मी तिला बोलत नाही, मग कशाला नाव घ्यायची गरज आहे त्या स्वातीचं? नाही घ्यायचं नाव माझ्या कमेंटमध्ये, कशाला घेता? तिची ती हेडव बनवती, तिची ती टाकती, ती आम्ही बघून घेऊ, तुम्ही कशाला तिच्याबद्दल काय बोलता? कितीही केलं तर ती घरातलंच असते ना, नका बोलत जाऊ. जगतंय माणूस तर जगू द्यायचं ना. अरे लहानपणापासून आम्ही कष्टच करत आलोय. कुठं आमच्या आईबापाने ताजमहल बांधून ठेवला? आमच्या पूर्वे म्हणतात ना, आजी आजोबा चुलता चुलती, म्हणजे चुलती आहे, चुलत्याने आमच्या जमीन इकून, आजोबानी इकून सगळे त्याची नायलूट लावली आहे. त्यामुळं का नाही, जमीन असती ना तर ही तुटतुटीत झाली असते आमच्यात. पण एवढीशी जागा आहे, त्याच्यासाठीच एवढा खेळ चाललाय. नका बोलत जाऊ, उगाचच भांडण लावायचं बघत असताय तुम्ही. काय भेटणार आहे तुम्हाला भांडण लोकांचं बघून? लय मजा वाटते लोकांचं भांडण बघायला. जगतंय माणूस, जगून द्यावं. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते डोकून बघावं. आयुष्य त्यांचं जसं चाललंय तसं ते सोशल मीडियावर सांगतात आणि तुम्ही त्याच्या मजा उडवता म्हणल्यावर अवघड आहे. तर चला, हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि ताई नक्कीच कमेंट करत जावं बरं का तुम्ही. आणि तुमच्या कमेंटमुळं का नाही मला एक कंटेंट भेटतोय. बरोबर. तर चला, बाय. आणि त्या ताईसाठी नक्कीच एक कमेंट करा आणि एक लाईक करा. छान. तर बाय.